आज बीजापुर शहर में हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह इनकी जयंती मनाई गई। बड़े धूमधाम से मिठाई बांटते हुए, फूलों की बारिश करते हुए, और हमारे जो सीनियर लीडर्स हैं भीमसी कलादगी और हमीद मुशरी, पापा साहब, एरनाल साहब और कई लीडर जो प्रगतिपर संगठन के हिंदू मुस्लिम तमाम लीडर मौजूद होकर आज यहाँ पर टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह इनकी जयंती बड़े प्यार से, मोहब्बत से मनाई गई और बहुत अच्छी तरह से मनाई गई। किसकी ओर से मनाई गई? ये टीपू सुल्तान संघर्ष समिति की तरफ से मनाई गई और ये 15वां साल है मनाते हुए। सर, हर मरतबा जो बड़ी धूमधाम से जो रैली वगैरह निकाली जाती थी, इस बार नहीं निकाली? नहीं, पिछले बीजेपी गवर्नमेंट में नहीं निकली, कांग्रेस से पहले निकली थी, लेकिन कांग्रेस गवर्नमेंट में यहाँ पर थोड़ा नहीं, आज जुम्मा का दिन है और आने वाले दिन में रैली काटने की भी परमिशन को थोड़ा प्रॉब्लम हो रहा था, क्योंकि टकराव चल रहा है। हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह जितना भी काम किए हैं वो हिंदू मुस्लिम को लेते हुए, दलितों को साथ लेते हुए, बैकवर्ड क्लास को साथ लेते हुए काम किया था। वो इन बीजेपी वालों को सिर्फ और सिर्फ हज़रत टीपू सुल्तान मुस्लिम हैं इसलिए उन्होंने उन पर कीचड़ उछालना चालू किया है। तो ये पॉलिटिक्स के वजह से हज़रत टीपू यही 8-10 साल पहले ये बीजेपी वाले ही टीपू सुल्तान की जो पगड़ी थी और तलवार थी लेके फोटो खिंचवाए हैं। आप देख सकते हैं यूट्यूब में, फेसबुक में, तमाम सोशल मीडिया में भरे पड़े हैं इनके टीपू सुल्तान के उनकी सीरत उतारते हुए यही बीजेपी वाले। आज वो लोग इसका विरोध कर रहे हैं, तो टकराव नहीं होना ऐसा बोल के ये गवर्नमेंट उसको डिनाई कर रहे हैं। हाँ, रहने दो, कुछ नहीं, टीपू सुल्तान की जयंती हम मनाते आए हैं, मनाते रहेंगे। इतना हम चाहते हैं कि गवर्नमेंट से उनको जो गौरव मिलना है वो गौरव मिलना चाहिए, तो ये हमारी मांग है। तो अभी राज्य में कांग्रेस की सरकार है, लेकिन वो गौरव अभी तक हमने आग्रह किया है आने वाले दिन में वो टीपू सुल्तान जयंती गवर्नमेंट से आचरण करेंगे, ऐसी हमारी उम्मीद है। जैसे कि आप सभी जानते हैं कि आज टीपू सुल्तान की जन्मदिन है। आज का दिन मुसलमानों के लिए ही नहीं बल्कि इस देश के हर एक नागरिकों के लिए अहम है। मैं आपको बता दूं, आज टीपू सुल्तान नहीं बल्कि अंग्रेज़ों का बाप पैदा हुआ था। यही टीपू सुल्तान था जिन्होंने अंग्रेज़ों को भगाने के लिए अपनी जान तक निछावर कर दी और इस देश के लिए अपनी जान गंवा दी। हमें इस बात का दुख है जिसने हमारे देश के लिए अपनी जान गंवाई, उस टीपू सुल्तान को ये लोग देशद्रोही कहते हैं, उस टीपू सुल्तान को ये लोग हिंदू विरोधी कहते हैं। मुझे बताइए, जो टीपू सुल्तान अगर सच में हिंदू विरोधी होता तो उसके जो शासन काल में, उसके हुकूमत में जो अहम ओहदे पर थे वो सभी हिंदू थे। तो सोचने वाली बात है। मैं नौजवानों को, हिंदू भाइयों को यही कहूँगा, अगर टीपू सुल्तान हिंदू थे तो मैसूर का गैजेट उठाकर देखिए इन ढोंगी, नाटकबाज और रंग बदलते नेताओं के भाषणों से टीपू सुल्तान को ना जानिए। मैसूर गैजेट जो डॉक्यूमेंट्री तौर पर यह कहता है कि टीपू सुल्तान एक ऐसा बादशाह था जिसने हर साल 125 मंदिरों को चढ़ावा और इनामात भेजा करता था। उसने कई मंदिरों को इनामों से नवाजा, जमीनें जागीरें दी। तो सोचिए, जो बादशाह अगर हिंदू विरोधी होता तो क्या वो बादशाह मंदिरों को चढ़ावा भेजता, वो भी 125। ये सोचने वाली बात है। जिस टीपू सुल्तान को हिंदू विरोधी कहा जाता है, यही टीपू सुल्तान है जो मैसूर के श्रीरंगपट्टन में श्री रंगनाथ मंदिर है, उस मंदिर को जब गिराया गया तो यही टीपू सुल्तान ने अपने खुद के पैसों से, माली पैसों से उस मंदिर को तामीर किया, बनाया और वहाँ पर पूजा के लिए चांदी के बर्तन दिए। आप सोचिए, क्या एक मुस्लिम कट्टर बादशाह, क्या एक हिंदू विरोधी बादशाह मंदिर बना सकता है, क्या पूजा के लिए थाली दे सकता है? तो मैं हिंदू भाइयों को यही कहूँगा कि इन ढोंगी, इन नाटकबाज अपने सत्ता के लिए, अपने कुर्सी के लिए, अपने ओहदे के लिए जो नफरत, गलत इतिहास को बताने की कोशिश कर रहे हैं, इन
नेताओं के भाषणों में ना आइए। आप कुछ समझदार हैं, इतिहास को सही तरीके से पढ़े। मैसूर गैजेट में इसके दस्तावेजात मौजूद हैं, जानिए। और मैं आप तमाम को सिर्फ यही कहूँगा, जिस तरह ये नाटकबाज, ये ढोंगी नेता, ये नफरत को बांटने वाले नेता जिस तरह टीपू को बदनाम कर रहे हैं, इतिहास को मिटाने की बात कही जाती है, इनको ये अगर इतना ही इतिहास को मिटाना है तो पहले एक चीज़ अपने बाप का नाम बदल कर दिखाइए। अपने बाप को क्या बदल सकते हैं? क्या आपका बाप का नाम चेंज कर सकते हैं? आप नहीं कर सकते। आप कितनी भी कोशिश करें, अपने बाप को अगर अपना बाप भी अगर आप नहीं कहेंगे तो दुनिया नहीं मानेगी, क्यों इतिहास में आपका बाप आप ही का रहेगा। इसी तरह टीपू सुल्तान को कितना भी बदनाम करने की कोशिश कीजिए, वो आप नफरतियों का बाप दादा ही रहेगा। वो आपका बाप है, अंग्रेज़ों का बाप है। जो भी इस देश की में नफरत पैदा करते हैं, टीपू सुल्तान उन सबका बाप है। उसका इतिहास आप कभी मिटा नहीं सकते। खुद मिट जाओगे आप, और आपके बाप दादा भी मिट गए हैं, मगर टीपू सुल्तान कभी नहीं मिटेगा। इतिहास हमेशा जिंदा रहेगा। इतिहास को कभी मिटाया नहीं जा सकता। और टीपू सुल्तान सिर्फ ना मुसलमानों के राजा थे, टीपू सुल्तान हर धर्म के राजा थे। उनके हुकूमत में हर तरह के कौम के जिम्मेदार मौजूद थे। कई ओहदों पर जिम्मेदार हिंदू थे। तो इससे साबित होता है कि टीपू सुल्तान ना ही हिंदू विरोधी थे, ना ही देशद्रोही थे, ना कट्टर मुस्लिम थे। वो एक सेकुलर राजनेता थे। वो अपने हुकूमत में जितनी भी जनता थी वो जनता को लेकर चलने वाले थे। मैं फिर से यही कहूँगा, नफरत बांटने वाले नालायक नेताओं से आप जितनी भी साजिशें रचें, आप इतिहास को मिटा नहीं सकते। खुद मिट जाओगे, लेकिन टीपू सुल्तान को नहीं मिटा पाओगे। ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಸಮಸ್ತ ನಾಡಿನ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಮೈಸೂರಿನ ಹುಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ, ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರಪ್ರಥಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರ ಹುಲಿಯಾಗಿ 100 ವರ್ಷ ಬಾಳುವುದಕ್ಕಿಂತ ಹುಲಿಯಾಗಿ 3 ವರ್ಷ ಬಾಳುವುದು ಲೇಸು ಎಂಬಂತೆ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಸಿಂಹ ಸ್ವಪ್ನವಾಗಿ ಹೋರಾಡಿದ ಕೆಚ್ಚೆದೆಯ ಕನ್ನಡದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರ ಮೈಸೂರಿನ ಹುಲಿ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು ಕ್ರಿಸ್ತಶಕ 1753 ನವೆಂಬರ್ 10ರಂದು ತಂದೆ ಹೈದರಾಲಿ, ತಾಯಿ ಪತ್ರುನ್ನಿಸಾಳ ಉದರದಲ್ಲಿ ಜನಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರುಳಿನ ಕುಡಿಯೇ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊರೆಯವರು ಯಾವತ್ತೂ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಹಿಷ್ಣುತಾ ಮನೋಭಾವವುಳ್ಳ ದೊರೆ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ನಂಜನಗೂಡಿನ ನಂಜುಂಡೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಪಂಚಲಿಂಗ ಸ್ಥಾಪಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊರೆ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ಧ್ವಂಸವಾಗಿದ್ದ ಶೃಂಗೇರಿಯ ಶಾರದಾ ಪೀಠಕ್ಕೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿಸಿದ ಭದ್ರಕವಲುಗಾರ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ಬೆಂಗಳೂರಿನ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊರೆ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು. ದೇವನಹಳ್ಳಿ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ವೇಣುಗೋಪಾಲ ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊರೆ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ನಾವು ಇವತ್ತಿಗೂ ನೋಡಬಹುದು, ಇಂದಿಗೂ ನಿದರ್ಶನವಿರುವ ಮೈಸೂರಿನ ತಾಳಗುಂದದಲ್ಲಿ ಮಂದಿರ ಮುಂದೆ ಮಸೀದಿ, ಮಸೀದಿ ಮುಂದೆ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ, ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಭಾವೈಕ್ಯತೆ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊರೆ ಯಾರಾದರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ಬ್ರಿಟಿಷರೊಂದಿಗೆ ಎಂದೂ ಸಂಧಾನ ಬಯಸದೆ ಅಪದ ಮನಿಗಳಲ್ಲಿ ಹರಿಯುವ ರಕ್ತದ ಕಣವನ್ನು ತಾಯ್ನಾಡಿಗೆ ಚೆಲ್ಲಿದ ಮೈಸೂರಿನ ಹುಲಿ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು. ಭಾರತ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ತನ್ನ ಒಳ ಹುಟ್ಟಿದ 2 ಮಕ್ಕಳನ್ನು ಒತ್ತೆಯಾಳನ್ನಾಗಿಟ್ಟು ಹೋರಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ದೊರೆ ಯಾರಾದರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ತನ್ನ ಸೈನ್ಯದ ಅರ್ಧದಷ್ಟು ಜನರನ್ನು, ಪರಧರ್ಮೀಯ ಜನರನ್ನು ತನ್ನ ಸೈನ್ಯದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದರ ಮೂಲಕ ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನು ಮೆರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಐಕ್ಯತೆಯ ಪ್ರಭು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ಕೆಳವರ್ಗದ ಮಹಿಳೆಯರು ಸೊಂಟದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಧರಿಸದೆ ಓಡಾಡಬೇಕಿದ್ದ ಜಾತಿಯ ಅರ್ಪಟದ ಅಟ್ಟಹಾಸಕ್ಕೆ ಅಂತ್ಯ ಹಾಡಿ ಮಲಬಾರಿನ ಅಗೋಸ್ತ್ಯದ ಶಾಸನವನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ಕೆಳವರ್ಗದ ಮಹಿಳೆಯರ ಮಾನ ರಕ್ಷಣೆಗೆ ರೇಷ್ಮೆ ಪಟ್ಟೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ಮಾತೆಯ ವೀರಪುತ್ರ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರಾಗಿದ್ದರು. ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರು ಬ್ರಿಟಿಷರ ದೊರೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಾರ್ಡ್ ವೆಲ್ಲೆಸ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ತಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸಹಾಯಕ ಸೈನ್ಯ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರು ಯಾವತ್ತೋ ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ರ. ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರವರು ಸಹಾಯಕ ಸೈನ್ಯ ಪದ್ಧತಿ ಏನಾದರೂ ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ರ, ಕೋಲ್ಕತ್ತಾದ ಯಾವುದೋ ಗಲ್ಲಿಗಳಲ್ಲಿ ವಾಸಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಟಿಪ್ಪು ವಂಶಸ್ಥರು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿರ್ತಿದ್ರು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು ಹಾಗೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಈ ದೇಶದ ಈ
ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ಹಿತ ಮುಖ್ಯ, ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಿಂತ ಈ ದೇಶದ ಹಿತ ಮುಖ್ಯ ಅಂತ ಹೋರಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊರೆ ಅದರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರಾಗಿದ್ದರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾ, ಕೆಲವೊಬ್ಬ ಸ್ವಾರ್ಥ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥ ರಾಜಕಾರಣದ ಬೇಳೆಯನ್ನು ಬೇಯಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಬ್ಬ ಜಾತ್ಯತೀತ ದೊರೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅದರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರನ್ನು ಒಂದೇ ಜಾತಿಗೆ ಸೀಮಿತಗೊಳಿಸಿ ಅದರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಹೆಸರನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿನ ರೈಲ್ವೆ ಬೋಗಿಗಳಿಂದ ಕಿತ್ತು ಹಾಕಿರಬಹುದು, ಶಾಲಾ ಪಠ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಕಿತ್ತು ಹಾಕಿರಬಹುದು. ಆದರೆ ನಮ್ಮಂಥ ಲಕ್ಷಾಂತರ ಕೋಟ್ಯಾಂತರ ಅಭಿಮಾನಿಗಳ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಯಾವತ್ತೂ ಅದರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಹೆಸರನ್ನು ಕಿತ್ತು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾ, ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರರು ಇರ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ಟಿಪ್ಪುವಿನ ಹೆಸರು ಅಜರಾಮರವಾಗಿ ಇರ್ತೈತಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ಸಮಸ್ತ ನಾಡಿನ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಮೈಸೂರಿನ ಹುಲಿ ಅದರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮೊಹಮ್ಮದ್ ಗೌಸ್ ಸವಾಲ್ದಾರ್.